तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता सर्वदूर पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणात शेतकऱ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असते की जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन कसं करावं. कारण पाण्या पावसात चारा नियोजन सर्व जनावरं आपले गोठ्यात बांधून राहतात. तर याचा आपण एक अतिउत्तम पर्याय म्हणून या कुट्टी मशीनकडे बघू शकता. आपण कुट्टी मशीनचा मागे व्हिडिओ बनला होता, पण आज चारा व्यवस्थापन बघणार आहोत. तर पप्पू, हे चारा किती भाऱ्याचा? हे 4 भाऱ्याचा चारा आहे. त्याच्यात बारीक कुटी केल्यामुळे आता कमीत कमी ते 7 जनावरं या 4 भाऱ्यामध्ये दिवसभर चारा पुरतो हा. असं का? तर प्रत्यक्ष आपण मसडीला चारा टाकण्यासाठी घे. हे टोपलं भरून चारा टाकण्यात हा पूर्ण म्हैस आता हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला स्वतः आपण समोर या आपल्या कमी खर्चातील चारा व्यवस्थापन तुम्हाला दाखवत आहे. हे बघू शकता, या टोपल्यामध्ये या मसडीला चारा टाकला आणि ही मसड आता चारा खात आहे. त्यामुळे आपलं बरीच मेहनत आणि बरीच वाचू शकते. आता हे कुटार पण याच्यात कधीमध्ये टाकता का? हां, नाही, कुटारमध्ये फक्त सकाळच्या टाईमला कुटार ठेवतो. म्हणजे थोडंसं कुटार असलं तरी अशा डालग्यामध्ये टाकू शकता. इकडं बघू शकता हे जनावरं दाखवते कॅरेट. आणि इथं गव्हाणा असून फक्त नाश करू नये म्हणून हे बघू शकता कॅरेटमध्ये, या कॅरेटमध्ये ठेवलेला आहे घास आहे. हे बघा कॅरेटमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण कॅरेट पण आणून कमी खर्चात असं जनावर जर चांगले असतील तर ठेवू शकतो. आता इकडे बघू शकता ही गाय पण कॅरेटमध्ये खात आहे. तर अशा प्रकारे, आणि शेड तर आपलं लो बजेटमध्येच केलेलं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे टोपल्यात तुम्ही ठेवू शकता. आणि यांनी मस्त अशी हे बघू शकता शेण सगळं यंत्र आहे. हे आपलं खोऱ्यानं ओढून दाखवू पप्पू. खोऱ्यानं म्हणजे आपल्याला पावसाचं वातावरण असेल तर असं शेण ओढायला पण सोपं जाते आणि त्यामुळं आपली मेहनत पण कमी लागते. हे इकडं पण बघू शकता. हे बघू शकता जनावर हे करत आहेत आणि या गोऱ्या. तर अशा प्रकारे तुम्ही चारा नियोजन करू शकता आणि या कमी चाऱ्यामध्ये असे जनावरं तुम्ही जगू शकता. त्यासाठी नक्कीच थोडासा खर्च होईल, पण कुट्टी मशीन तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे चाऱ्याचं नियोजन बनवा. नक्कीच तुम्ही यशस्वी दुग्ध व्यवसायात होसाल. आणि अशा प्रकारे आपल्याला हे जर कोबा केला तर नक्कीच असे नाल्याने सर्व मलमूत्र वाहून जाईल. तर नक्कीच अशी अपेक्षा करू की यापासून आपण याचं चारा नियोजन करावं. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.